पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। साईटचा पत्ता सांगोला रस्ता शनेश्वर मंदिराच्या समोर, गुरुदेव नगर नजीक, सांगोला रस्त्यापासून अगदी 200 मीटर अंतरावर। श्री दत्तनगरी मध्ये आपणास उपलब्ध आहे 50 फुटी डीपी रोड लगत 20 फूट अंतर्गत रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं, स्ट्रीट लाईटची सोय, नगरपालिकेचं पाणी कनेक्शन, सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र, बसण्यासाठी बेंचेस, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। मुंबई महानगरपालिकेसाठी उद्या म्हणजेच 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे। त्याआधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधत यावर राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर टीका केली। काल आम्ही निवडणूक आयुक्तांना हाच प्रश्न विचारला की तुम्ही 5 नंतर घरोघरी का प्रचाराला वेळ देत आहात। वारंवार विचारला गेल्यानंतर तरी त्यांनी कुठल्याही प्रकारचं उत्तर देणं टाळलं होतं, परंतु शेवटी त्यांनी सांगितलं की हा जुनाच नियम आहे आणि आता तो नाही। पण या निवडणुकीला का ही गोष्ट विधानसभेला का नाही, ही गोष्ट लोकसभेला का नाही आली? या निवडणुकीला असं काय वाटलं की तो जुना नियम परत बाहेर काढावा? ईव्हीएम पण जुनी आहेत, ईव्हीएम पण जुनी आहेत आणि हे जे काय नवीन मशीन आणतायत त्याच्यावरती त्यांचं असं म्हणणं आहे की ती ईव्हीएमची मशीन जुनी झाली आहेत म्हणून आम्ही त्याला एक युनिट लावतोय। इमर्जन्सी वापरलं। इमर्जन्सी जी काय मशीन्स आहेत ती आम्हाला कोणाला माहिती पण नाहीये, तुम्हालाही माहिती नाहीये, लोकांनाही माहिती नाहीये हे काय आहेत ती मशीन्स। म्हणजे काय प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि काय प्रकारच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, मला असं वाटतं की ही गोष्ट सर्वांनी लक्षात घेण्यासारखी आहे, घेतली पाहिजे आणि आमच्या लोकांनी सतर्क राहावं एवढंच फक्त मला सांगायचं। पत्र लिहिलेलं आहे, परंतु त्या व्यतिरिक्त करण्यासारखं काय? आता तुम्ही निवडणूक आयोगाला जी मागणी नेमकी काय करतात हे डिस्कनेक्ट करण्यात यावं दोन्ही जी पद्धत आहे। नाही अर्थातच ना हे कोटचं मशीन आहे, हे दिसतं कसं? यातनं काय होतं हे तुम्हाला साधी गोष्ट आहे। ईव्हीएमचं मशीन असतं, तिथे तुम्ही त्या बूथवरती लोकांना बोलवता, सर्व राजकीय पक्षाच्या लोकांना बोलवता, बटन दाबायला सांगता, त्याला सांगता की क्लिअर आहे, बरोबर की नाही, दाखवता की नाही, हे आतापर्यंतची प्रथा आहे। हे नवीन मशीन जे आलंय हे राजकीय पक्षांना दाखवावं असं पण नाही वाटलं। ह्याच्यामधनं गडबड होणार नाही परत मतदानामध्ये, ह्याची गॅरंटी कोणी घ्यायची? इतकी बेबंदशाही चालू आहे। आम्हाला आज असं वाटलं म्हणून आम्ही आज असं केलं, असं ही कुठची लोकशाही चालू आहे? ही कोणत्या निवडणुका सुरू आहेत? ठीक आहे, आपल्या मार्फत फक्त एवढंच सांगायचं होतं। धन्यवाद।